पाहिजे. तर आपणाच सर्वांचं या सुरेली मैफिलीत आपल्या सर्वांचं स्वागत. मुख्य म्हणजे आजचा हा कार्यक्रम आपण अचानक ठेवलेला आहे. तो का अचानक ठेवला ते राणेसाहेब सांगतील. खरं तर आपला कुठच्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, तरी पण एक लोकशाहीचा विजय झालेला आहे. म्हणून त्यानिमित्त आपण मी राणेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रयोजन सांगावं, कारण अचानक ठरलेला कार्यक्रम आहे आपला. या राणे. तुम्हाला सगळ्यांना कदाचित आश्चर्याचा धक्का बसला असं म्हणत नाही, पण हे खरंच अचानक आणि सगळ्यांच्या मुखातून आला आपण एकत्र जमून काहीतरी करूया असं का आलं हे तुम्हाला माहिती आहे. सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. आता काय झालं, 2-4 दिवसापूर्वी मी असं टाकलं होतं की मला जे दिसतंय सध्याचा हे निवडणुकीचं जे काही चाललेलं आहे त्यात कोण निवडून येईल, काय येईल, कशा विषयावर येईल, याचा आम्ही सगळे जमून विचार करायचो. आणि ते करता करता असं आम्ही सहज आव्हान केलं. अगोदर मॉर्निंग वॉकवर केलं, एक 15-16 लोकांना. तर एवढा चांगला प्रतिसाद मिळाला आणि प्रत्येकाने असे आपापले फिगर दिले. कोणी माझा पहिला फिगर 161 होता, काही ठिकाणी फिगर वाढत गेले, काही ठिकाणी 135 वाले पण आहेत, 138 वाले पण आहेत, पण नंतर 162, 168, 155, 150 फारच आहे. 150 ते 60 मध्ये पुष्कळ लोकांनी दिले. जाणून की लोक जागृती इतकी होती, प्रत्येक जण या गोष्टीचा विचार करत होता. महत्वाचं ते आहे की पॉलिटिकल पार्टी म्हणून नाही, काहीतरी चाललेलं आहे आपल्या देशात आणि त्याचा विचार प्रत्येक जण करतोय आणि म्हणून आम्हाला मिळालेला प्रतिसाद आहे असं मला वाटलं. आणि सत्तेशेवटी आम्ही तो आमच्या चहाच्या ग्रुपवर टाकला, तिथे आणखी प्रतिसाद मिळाला. नंतर अत्रे कट्ट्यावर टाकला तर तिथे आणि असा प्रतिसाद मिळून कमीत कमी 135 ते 200 मॅक्झिमम झाले आणि 50 लोकांनी याच्यामध्ये भाग घेतला. आम्ही कोणालाही न सांगता, त्याला व्हॉलंटरी म्हणतात ना, स्पॉन्टेनियसली 50 लोकांनी भाग घेतला. तर हा जो झालेला आनंद आहे आणि त्या रिस्पॉन्सला ॲक्च्युली तसंच घडलं. हे असं घडेल म्हणजे कालपर्यंत आम्हाला वाटत नव्हतं असं घडेल, पण प्रत्येक जण म्हणाले घडणार आहे. म्हटलं नक्की घडणार आहे तर आपण साजरा करूया. म्हणून साजरा करूया म्हणून हा आजचा कार्यक्रम अचानक आमचे जे कार्यकर्ते आहेत, नितीन आहे, भागवत आहे, अशोक परब आहे, सगळेजण म्हणाले की आम्ही कसा करायचा. म्हणजे हे प्रकारची मॉक ड्रिलच आहे. वेळ प्रसंगी फायर लागल्यानंतर लोक धावतात आणि काय करायचं, तसं आम्ही ठरवलं आम्ही अकस्मातही काय करू शकतो, लोक येऊ शकतात. म्हणून एक प्रकारचं हे ड्रिलच असं समजा आम्ही केलं. आणि तुम्ही इतके मला वाटतं आता ते 40 लोक तरी हजर आहेत आणि आमचा तुमच्या सगळ्यांचा आवाज ऐकून बहुतेक पुष्कळ लोक इथे येतील. आणि त्यानंतर आमचे महाराज म्हणाले, महाराज पडवेकर नुसतं बोलवत आहेत तर आपण काहीतरी खायला पण देऊया. महाराजांनी कॉफी ऑर्डर केलेली आहे. तर ते काय त्याचा मूळ उद्देश अचानक का केला आहे तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे काय झालं, योगायोग असं आहे की आचार्य अत्रे कट्ट्याचे जे फाउंडर्स आहेत, तुम्हाला मी बोललो अनुजा, त्यानंतर त्यांना घेऊन माझ्याकडे नितीन आला होता आणि नितीन हा त्यातला फाउंडर आहे आणि मी त्यांना त्यावेळी जॉईन झालो. तर त्या फाउंडरचा आज वाढदिवस आहे. एक योगायोग आहे. हा जो योगायोग आपण आता वाढदिवस अशा तऱ्हेने साजरा होतोय. आता खरंच मला खरंच बरं वाटतं लोक अकस्मात येत आहे वगैरे. तर आता मला वाटतं मला आणखी काय सांगायचं नाही आहे. मूळ गाणारे चिकार आहे खरं की नाही. काही ना 2-2, 4-4 गाणी म्हणायची आहे, पण प्रत्येकाला कमीत कमी एक तरी गाणं तर बाकीचा हा सगळं सांगेल वगैरे. हा माहीत मी त्याच्याकडे देतो. धन्यवाद राणेसाहेब. राण्यांचं बहुतेक सांगून झालेलं आहे. पुन्हा समजा जर काही सांगावं असं वाटलं तर नंतर तुम्ही इथे आलात तरी चालू शकतं. नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की त्यामध्ये असलेल्या कवितांमधून, ओव्यांमधून, गाण्यांमधून, हरुडांमधून अशा अनेक प्रकारांमधनं, काव्य प्रकारांमधनं आपल्याला मराठी भाषा किती समृद्ध आहे हे दिसून येतं. आपल्याला ही मराठी गाणी हवीहवीशी वाटतात.
आज मुख्य म्हणजे आम्ही असं ठरवलंय की सगळ्यांनी मराठी गाणी म्हणायची आहेत आणि शक्यतो भक्तिगीतं म्हणायची आहेत, ते त्या प्रकारे म्हणायचे आहेत. तर हवी अशी वाटतात नाही चालेल, कुठचंही गाणं चालेल, पण शक्यतो जी आली आहेत ना ती गाणी सगळी भक्तिगीतं आलेली आहेत मॅक्सिमम. त्यात एखादी लावणी असेल तर चालू शकतं, नो ऑब्जेक्शन. तर हो, भावगीतं आली आहेत. आणि त्यातल्या त्यात आज सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे माझ्याकडे जी गाणी आली आहेत ना त्यात जास्तीत जास्त मला वाटतं सुधीर फडके, आशा भोसले यांची गाणी आहेत, बाबूजींची गाणी आहेत. तर ही मराठी गाणी आपल्याला हवीशी वाटतात कारण ती आपल्याशी आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात. मानवी भावनाशी सांगतिक मैफिल आज आपण इथे रंगवायची आहे. तर सर्वप्रथम आपण या कार्यक्रमाची सुरुवात आपले गुरुजी भागवत जोशी यांना मी तो मान देतोय की त्यांनी एक भक्ती संगीत म्हणायचंय आणि जमल्यास जिथे कोरस असेल तिथे तुम्ही त्यांना साथ दिली तरी हरकत नाही. धन्यवाद. बोला. आर एम कराडकरांचं हे गाणं आहे. दत्ताचं गाणं म्हटलं की आपल्याला आर एम कराडकरच डोळ्यासमोर उभे राहतात. तर आपल्या भारताच्या आवाजात आता गुरुजींनी गाणी प्रयत्न करणार आहे. थँक्यू नितीन. मंडळी, आज अतिशय आनंदाचा उत्साहाचा दिवस. प्रचंड मताधिक्याने आपलं ज्याला आपण वोटिंग केले ते निवडून आलेले आहेत. हा आनंदाचा दिवस आहे आणि त्या राणे साहेबांनी ठरल्याप्रमाणे असे ऑन दी सडन हा कार्यक्रम ठरलाय. जशी जशी तयारी होईल तसे गाणं म्हणण्याचा सगळे प्रयत्न करतील. पहिल्याच आम्हाला भक्तिगीत नितीन सांगितले म्हणायला. एक भक्तिगीत गाऊन आपण एक धार्मिक वातावरण, एक चांगल्या वातावरणाची निर्मिती करूया. दत्ताचं गाणं आहे, मध्ये मध्ये कोरस आहे. जेव्हा आम्ही हात वरती करील तेव्हा तुम्हाला म्हणायचं तर कोरस म्हणा, नाही तर कोरस ऑटोमॅटिक गायला जाईल सोबत. तुम्ही म्हणला चाल, ठीक आहे. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. तापलो गण्या विविध तापे बहुविध आचरली पापे. मनाच्या संकल्प विकल्पे काळीज थर 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 कापे. कितीतरी घेऊ जन्म फेरे सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. तुम्हाला कामकाज बहुत वाट पाहू कुठवर पर्यंत. प्राण आला कंठगत किती तर पाहसील बा अंत. दिनाची करुणा येऊ द्या हो नाथा मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. संसाराचा हा वनवा कितीतरी आम्ही सोसावा. वेड लागले या जीवा कुठे ना मिळे विसावा. आपल्या गावात न्या हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया 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 हो स्वामी मला भेट द्या हो. अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्ता. तरी आपल्याकरता ही पाठ आहे असं आपण समजूया. हे गाणं तुम्ही डोळे बंद करून ऐका, तुम्हाला पाठ झाल्याचा भास होईल. हे गाणं आहे, हे माझे घर या चित्रपटातलं गाणं आहे. सुधीर फडके यांचं संगीत आहे या गाण्याला. आशा भोसले यांनी एक गीत गायलेलं आहे आणि गीतकार आहेत रवींद्र भट. पहाटेचं सुंदर चित्र या आपल्या डोळ्यासमोर उभं आहे. अशोक परबना विनंती करतो, या तुम्ही मंचकावर या आणि गाणं.
उठी श्रीरामा उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उमलली उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली कौसल्या माऊली उठी श्रीरामा होम कहिया ऋषी मुनीचे सामवेद रंगले गोशाळेतून कालवडीचे दुग्ध पान संपले मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली कौसल्या माऊली उठी श्रीरामा चंद्रगाऊनी सुमंत गेले ग्रहा त्याच दर्पणी आग राघवा सूर्योदय हा पहा वशिष्ठ मुनिवर घेऊन गेले पूजा पात्र राऊळी उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली कौसल्या माऊली उठी श्रीरामा राजमंदिरी दासी आल्या रत्नदीप विजविण्या उठराजसा पूर्व दिशेचा स्वर्णयज्ञ पाहण्या चराचराला जिंकून घेण्या अरुण प्रभा उजळली उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या माऊली कौसल्या माऊली उठी श्रीरामा आता पुढचं गाणं गाण्यासाठी आपल्याकडे येत आहे शरद कोकणकर सूर लागू दे तुझे गीत गाण्यासाठी पुन्हा गीतकार मंगेश पाडगावकर गायक सुधीर फडके आणि संगीतकार यशवंत दत्त आहेत शरद कोकणकरांच्या आवाजात ऐकूया शुभ्र तुळे माळून राया निळा
होतं. ते जे गाणं आता सादर करणार आहे ते गाणं जे आता सादर करणार आहेत त्या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की मंगेश पाडगावकरांना ट्रेन मध्ये सुचलेलं गाणं आहे, श्रावणात गणनिळा बरसला. आणि हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. आणि सांगायचं म्हणजे मी ती मुलाखत अटेंड केलेली होती. तर पुढचं गाणं श्रावणात गणनिळा बरसला. परत लता मंगेशकरचं गाणं आहे, आपण आबांच्या आवाजात ऐकूया. या आवाज. कवी मंगेश पाडगावकर, श्रीनिवास कळे आणि लता दिदी या त्रयींनी गाणं हे केलेलं आहे. तर इतकं चांगलं गाणं घडूच शकत नाही त्या त्रयींशिवाय. आबा परत या. नमस्कार मंडळी. आजचं गाणं आहे श्रावणात घननिळा बरसला. आणि आता याने आपल्या नितीनने जे सांगितलं वेगळं आहे. या गाण्यावर जो पाऊस पडतो त्यामुळे अनेक गाण्यात एक गीत असं आहे. तुम्ही जरा सांभाळून घ्या. काय पावसाचं गाणं आहे म्हणून. श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा उलगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा. श्रावणात घननिळा बरसला. यावर्षीच्या श्रावणामध्ये घननिळा भरपूर बरसला होता. मग काय सगळेजण म्हणायला लागलं रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे पाणीच पाणी चहूकडे गवाई गेला मोहन कुणीकडे. रिमझिम पाऊस पडे सारखा रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे पाणीच पाणी चहूकडे गवाई गेला मोहन कुणीकडे. सगळं हैराण झाला गोपिका. त्यांना एकीला दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला. ते राधा म्हणते तिला दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला. हसल्यावर मग काय राधा काय राधा कृष्णावरी भाळली राधा कृष्णावरी भाळली. तुझं पूजा करणे आपलं काय मागे नाही पडे. तुझं पूजा उठली गोकुळी तुझं पूजा उठली गोकुळी राधा कृष्णावरी भाळली. शेवटी मग काय आलं राधा मोहन बघण्या मिलन राधा मोहन बघण्या मिलन इंद्रपुरी अवतरली राधा कृष्णावरी भाळली. आपला नंबर नाही लागत. फुलासारखी छान गोरी गोरी फाम फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण. अंधाराची साडी गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी. चांदण्याच्या पदराला बिजलीचा भान दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण. बहिणीला आणायला चांदोबाची गाडी बहिणीला आणायला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
चांदोबाच्या दारीला हरणाची जोडी, हरणाची गाडी तुरी तुला बसेरा, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा, वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा, तुला दोन थापा तिला साखरेचा पापा, तुला दोन थापा तिला साखरेचा पापा. पाहिल्याच्या परी होऊ आम्ही शान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. काय तिथून इथे येऊन गाणं म्हणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता आपण जे शनिवारीचं जमतो आणि चहा पाणी करतो तर त्यात बरेच जण असे नवीन नवीन गायक यायला लागलेले आहेत आपल्याकडे. मनीषा सामंत त्यांना मी आमंत्रित करतो. पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धरेवरी अवघ्या फिरलो, धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्यांतराळी शिरलो, निळ्यांतराळी शिरलो. कधी उन्हामध्ये नालो, कधी चांदण्यात, कधी चांदण्यात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. वने मायराने राई ठाई ठाई केले स्नेही, वने मायराने राई ठाई ठाई केले स्नेही. तुझ्या विना नव्हते कोणी आतंतरात, आतंतरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. फुलारून पंखे कोणी तुझ्या पुढे नाचे राणी, नाचे राणी. फुलावरून पंखे कोणी तुझ्या पुढे नाचे राणी, नाचे राणी. तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत, कुणी भाग्यवंत. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. मुका बावरा मी भोळा, पडेन का तुझी आडोळा. मुका बावरा मी भोळा, पडेन का तुझी आडोळा. मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात, तुझ्या मंदिरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा
हात शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात तुझ्या अंगणात. थोडे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत ते समजून घ्या तुम्ही. आपण हळूहळू त्यात इम्प्रूव्ह होतोय. नाही खेळण्याची विनंती करतो. या आमचे पितामह जयवंत निशिकांत जयवंत. ऍक्च्युली कल्पना अशी होती की 5-6 लोक म्हणणार होते म्हणजे गोळाकार आणि मग आपला हरकत नाही सपोर्टला कोणते आहे अशी कल्पना होती. स्वातंत्र्य बघायला असते. एनिवे ठीक आहे. कधी बहर कधी शिशिर परंतु दोन्ही एक पहाणे डोळ्यामधले आसू पुसती ओठावरले गाणे डोळ्यामधले आसू पुसती ओठावरले गाणे भर धुंद वेलीवर यावा हळूचला जरा पक्षी गावा पक्षी गावा भर धुंद वेलीवर यावा हळूचला जरा पक्षी गावा पक्षी गावा आणि अचानक गळून पडावी आणि अचानक गळून पडावी बिखरून सगळी पाने डोळ्यामधले आसू पुसती ओठावरले गाणे भान विसरुनी मिठी धुळावी पहाट कधी झाली न कळावी भान विसरुनी मिठी धुळावी पहाट कधी झाली न कळावी भिन्न दिशांना झुरत फिरावे भिन्न दिशांना झुरत फिरावे नंतर दोन दिवाणे डोळ्यामधले आसू पुसती ओठावरले गाणे हळूच फुलांच्या बिलगून गाली नाजूक गाणी कोणी गायली हळूच फुलांच्या बिलगून गाली नाजूक गाणी कोणी गायली आता उरली आर्तविराणी आता उरली आर्तविराणी सूरच केविलवाणे डोळ्यामधले आसू पुसती ओठावरले गाणे जुळली हृदये सूरई जुळले तुझे माझे गीत तरळले गीत तरळले जुळली हृदये सूरई जुळले तुझे माझे गीत रळले गीत व्याकुळ डोळे कातर वेळी व्याकुळ डोळे कातर वेळी स्मरून आता जाणे डोळ्यामधले आसू पुसती ओठावरले गाणे डोळ्यामधले आसू पुसती ओठावरले गाणे भर धुंद वेलीवर यावा हळूचला जरा पक्षी गावा पक्षी गावा भर धुंद वेलीवर यावा हळूचला जरा पक्षी गावा पक्षी गावा आणि अचानक गळून पडावी आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पाने डोळ्यामधले आसू पुसती
ओठावरले गाणे डोळ्यामधले आजू पुसती ओठावरले गाणे. आता पुढचं एक थोडं उडतं गाणं आपण घेऊया. जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातलं आहे. योगिनी जोशी गात आहे. तिची चाल तुरु तुरु. चाल तुरु तुरु ती केस हुरू डाव्या डोळ्यावर बट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या मनात नागीन सळसळली. ही चाल तुरु तुरु ती केस हुरू डाव्या डोळ्यावर बट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या मनात नागीन सळसळली. टाळ्या वाजवा. नवीन गायकांना प्रोत्साहन द्या. बघ जाता माग वळून पाहत वाट पावलात अडखळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या पणात नागीन सळसळली. हा राग जीव केला पोटा पोटाचं पमाना. आता माझी मला पुन्हा कळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या पणात नागीन सळसळली. ही चाल तुरु तुरु ती केस हुरू हुरू डाव्या डोळ्यावर बट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या पणात नागीन सळसळली. सुंदर
ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में, सूरज को धरती जैसे, धरती को चंद्रमा, धरती को चंद्रमा, पानी में सीप जैसे, प्यासी हर आत्मा, प्यासी हर आत्मा। उमितवारे पानी में सीप जैसे, प्यासी हर आत्मा। बूंद छुपी किस बादल में, कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले साथ सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में, अनजाने होठों पर क्यों पहचाने गीत है, पहचाने गीत है। कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत है, जन्मों के मीत है। वो मितवारे कल तक जो बेगाने थे, जन्मों के मीत है। क्या होगा कौन से पल में, कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना। ओहरे ताल मिले नदी के जल में। कल तक बेगाने थे, हम अभी आपके सबके बीच हो। कॉफीचा आहे ना, मला कॉफीचा वास आला आणि वड्याचा पण वास येतो. पण इंटरव्हल व्हायच्या अगोदर एक सगळ्यांनी गाणी म्हटली. रमण सारख्या माणसाने सुद्धा गाणं म्हटल्यानंतर मला पण स्फूर्ती आली. मी पण एक गाणं म्हणू इच्छितोय. गाणं म्हणजे संत चोखा मेळाचा हे आहे, अभंग येतो. तर सुरुवात करतो. मला ज्यांना साथ द्यायचे तेव्हा मी सांगेन तेव्हा मला साथ द्या आणि आपण गाणं सुरू करतो. विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. होतो नामाचा गजर, होतो नामाचा गजर, दिंड्या पताकांचा भार. विठ्ठल विठ्ठल गजरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी, अवघी दुमदुमली पंढरी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान, निवृत्ती ज्ञानदेव सोपान, अपार वैष्णवते जाण, अपार वैष्णवते जाण. हरि कीर्तनाची दाटी, हरि कीर्तनाची दाटी,
चोखा घाली मिठी विठ्ठल विठ्ठल गजरी विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी अवघी दुमदुमली पंढरी. धन्यवाद. आता इंटरव्ह्यू आहे. मगाशी तुम्हाला मी सांगितलं योगायोगाने नितीनचा आज वाढदिवस आहे, मग त्याच्यावर प्रेशर आलं. आता माझा वाढदिवस साजरा करायचाच आहे, त्यामुळे मी आत्ताच केक मागवलाय. तर आपण आता केक कट करूया, त्याचा वाढदिवस साजरा करूया. त्याकरता एक 5-10 मिनिटं इकडे बटाटे वडे चहा कॉफी होईल, त्यानंतर परत गाण्याचा कार्यक्रम चालू राहील. US वरून आलेला आहे, माझ्या मुलीने मागवलेला दिसत आहे. ओम स्वस्ति नो इंद्रश्रवा स्वस्ति नो पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पति ददातु जीवेत शरदाशतम्. ओम शांति शांति शांति. दिन आए बार बार ये दिन आए बार बार ये दिन आए बार बार ये दिन गाए. तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू नितिन हैप्पी बर्थडे टू यू. सगळ्यात तर्फे कोल्हा फुलाची पापडी म्हणून वाटायला घ्या, वडे वाटायला घ्या. सुता वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. सुता बोला बोला जय जय हनुमान.
दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हादरली ही धरणी थरथरले आसमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला जय जय हनुमान लक्ष्मण आली मूर्छा लागून या बाण द्रोणाजीसाठी राया केले तू दान हातावर आला घेऊन पंच प्राण एक मुखान बोला बोला जय जय हनुमान सीताबाई शोधासाठी गाठलीस लंका तिथे राम नामाचा तू वाजविला डंगर डंका खवळले सारे परिहसलेली भीषण एक मुखान बोला बोला जय जय हनुमान हार तुला नवरत्नांचा जानकी घातला पाहिले सफोडून मोती राम कुठे आतला उघडून आपली छाती दाविले प्रभू भगवान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान किती गेले किती संपले भरारा तुझ्या परी नावाचा रे अजूनही दरारा धावते लवकरी आम्ही झालो रे हैराण एक मुखान बोला बोला जय जय हनुमान धन्य तुझे राम राज्य धन्य तुझी सेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा हे बोलावून आता कंठाशी आले प्राण एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजन्युत्या सुता तुला रामाचं वरदान सरदार माला काय कुणाची भीती पुरणी सरदार माला काय कुणाची भीती सरदार माला काय कुणाची माझी भीती शूरमी सरदार माला काय कुणाची भीती देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती शूरमी सरदार माला काय कुणाची भीती आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल
जडली वेडी प्रीत लाख संकट झेलून घेई अशी पहाडी छाती देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती शूरनी सरदार मला काय कुणाची भीती जिंकाववा कटून मराव हेच आम्हाला ठाव जिंकाववा कटून मराव हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशासाठी सारी विसरू माया ममता नाती देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती शूरमी सरदार मला काय कुणाची भीती शूरमी सरदार मला काय कुणाची भीती शूरमी सरदार मला काय कुणाची भीती. येऊन त्यांनी सादर गाणं केलं. आता आपलं मगाचं राहिलेली लावणी आहे माधुरी डिसोलकर सादर करतील. यमुना तेरी खोडी मुगी काढली बाई माझी करंगळी बाई माझी करंगळी मोडली यमुना तेरी खोडी मुगी काढली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली
विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या संतांचा मेळा गोपाळांचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला कौल घेतला लिहून 100 वर्ष जाण कौल घेतला लिहून 100 वर्ष जाण नांगर धरला सत्वाचा बैल मन पवनाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला उखाण प्रेमाची काढिली स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी उखाण प्रेमाची काढिली स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी प्याला घेतला ज्ञानाचा तोच अमृताचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला पंचतत्वाची गोफळ क्रोध पाखरे जाण पंचतत्वाची गोफळ क्रोध पाखरे जाण धोंडा घेतला ज्ञानाचा करीत असे जागरण केशवदास म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी लावू मांडला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. धन्यवाद. हे सांगणारं ते गाणं आहे. पहिलं हे गाणं भीमसेन जोशींकडनं गाऊन घेतलं होतं, पण राम पाठक यांच्या चालीनंतर बाबूजींनी ते गायलं. स्वतःच्या गळ्याचा एक वेगळा मार्दव व त्या गाण्याची चाल त्यामध्ये त्यांनी उतरवली आहे. सखी मंद झाल्या तारका अशोक परब सादर करतील. सखी मंद झाल्या तारका. Ami
अरे संसार संसार जसा तमा झुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार
जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये, रावणाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार नाही रडण कोढण. अरे संसार संसार नाही रडण कोढण. येड्या गळ्यातला हार म्हणून कोरे लोढण. येड्या गळ्यातला हार म्हणून कोरे लोढण. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार. देत सुखाला नकार आणि दुःखाला होकार. देत सुखाला नकार आणि दुःखाला होकार. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. थँक्यू. आम्ही एका व्यक्तीला अशा व्यक्ती म्हणून गाणी म्हणतो तसे इथे एक सिनियर सिटीजनचा एक ग्रुप बसलेला असतो आणि ते गाणी म्हणत असतात. तर त्याच्यापैकी एक देसाई म्हणून आपल्याकडे आलेले आहेत, त्यांना मी एक गाणं म्हणण्याची विनंती करतो. खूप छान आवाज आहे, ते नेहमी म्हणत असतात इथे. आप सबको मेरा बहुत बहुत नमस्कार. मैं तो हम लोग क्या शाम को हमारा ग्रुप आता है और 1 घंटा इनको इनको मालूम है, 15-20 लोग आते हैं और ऐसे गाना वगैरह जो भी है वो सब करते हैं. कनगमा है मौजों की रवानी है, एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है, कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है. जीवन का मतलब तो आना और जाना है. 2 पल के जीवन से एक उम्र चुरानी है. जिंदगी और कुछ भी नहीं हम सबकी कहानी है. एक प्यार का नगमा है. तू धार है नदिया की मैं तेरा किनारा हूँ. तू मेरा सहारा है मैं तेरा सहारा हूँ. आँखों में समंदर है, आशाओं का पानी है. जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है मौज रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं हम सबकी कहानी है. तूफान तो आना है आकर चल जाना है. बादल है तो पल पल का
ढल कर चले जाना तेरे परछाइयाँ रह जाती निशानी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है ला 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 दी। थैंक यू, सुनने के लिए धन्यवाद। भागवत जोशी आणि योगिनी जोशी कदाचित नाचतील पण काय सांगता लल्ला 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 पप्पा सांगा कोणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कोणाची मम्मी माझ्या पप्पांची पप्पा
सांगा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कुणाची मम्मी माझ्या पप्पांची इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात इवल्या इवल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात चिमणा चिमणी अनुभवती चिमणी पिलेही चिव चिवती पप्पा सांगा कोणाचे पप्पा माझ्या मम्मीचे आभाळ पेलती पंखावरी पप्पांना घरटे पीर भारी आभाळ पेलते पंखावरी पप्पांना घरटे प्रिय भारी चोचीत चोचीने घास द्यावा पिलांचा हळूच पापा घ्यावा पप्पा सांगा कोणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कोणाची मम्मी माझ्या पप्पांची पंखाशी पंख हे जुळताना चोचत चोचही मिळताना पंखाशी पंख हे जुळताना चोचित चोचही मिळताना हसते नाचते घर सारे हसती छप्पन भिंतीदारे पप्पा सांगा कोणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कोणाची मम्मी माझ्या पप्पांची लल्ला लला लला लल्ला लला लला लल्ला लला लला कोणाला काय बोलायचंय का आम्हाला काय म्हणायचे आपली श्लोक